पिंपळाच्या झाडाला जुनी पालवी गळून आता नवीन पालवी लालसर अशी फुटलेली आहे. पिंपळासह कितीतरी वृक्ष असे आहेत ज्यांचं या काळामध्ये नवीन पालवी येते. वसंत ऋतूमध्ये हे होतं आणि भारतातल्या कितीतरी राज्यामध्ये नवीन वर्षाला सुरुवात होते. पण यामागचं विज्ञान काय आहे आणि यामागची संकल्पना काय आहे जाणून घेऊयात. आपल्यासोबत भारतीय संस्कृतीच्या विविध अंगांच्या विषयांच्या अभ्यासिका डॉक्टर रमा गोळवलकर त्यांच्याशी बोलूयात. रमाजी, आम्हाला हे सांगा की या काळामध्ये जी भारतीय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संस्कृतीमध्ये जे नवीन वर्ष येतात आणि याच वेळेला निसर्गात सुद्धा नवीन पालवी येते, काय सांगा? या सगळ्या वातावरणाचा वापर आपण करतो त्याला वसंत ऋतू असं म्हणतो. भारताच्या एकूणच वातावरणामध्ये आपण 6 ऋतू अनुभवत असतो. यापैकी वसंत ऋतू आणि शरद ऋतू यांना संधिकाल ऋतू असं म्हणतात. आणि नेमका याच वेळात आपल्या इथे नवीन वर्षाची सुरुवात होते. होतं असं की पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 पूर्णांक काही तास दिवस काही तास असं घेत असते. आणि ते 365 दिवस जेव्हा पूर्ण होतात त्याच्यानंतर पुन्हा नवीन वर्ष सुरू होतं. म्हणजे पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा जो काळ आहे त्या काळाला आपण आपल्या कालगणनेनुसार एक वर्ष असं म्हणतो. आता होतं असं की भारताच्या प्राचीन वैज्ञानिकांनी मात्र 360 दिवसाचा वर्षच ठेवलेलं आहे. 360 यासाठी की वर्तुळाला 360 कोन असतात आणि पृथ्वीचं वर्तुळाकार नाही लंब वर्तुळाकार असलं तरी हिशोब करायला 360 दिवस सोपे पडतात. आता हा सगळा जो गणिताचा भाग आहे हा खगोलशास्त्राच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. ज्या दिवशी तुम्हाला पुढची 30 दिवस सूर्योदयाच्या वेळेला चित्रा नक्षत्र दिसत असतं म्हणून त्या महिन्याला चैत्र असं नाव आहे. विशाखा नक्षत्र असेल त्यावेळेला वैशाख असा असतो. ज्येष्ठा नक्षत्र असेल त्यावेळेला ज्येष्ठ असतो. अशा प्रकारे आपल्याकडे एकूण 12 महिन्यांचा हा नावांचा जो प्रवास आहे तो होतो. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा गुढीपाडव्याचा दिवस. मराठी लोक त्याला गुढीपाडवा म्हणतात. कर्नाटकामध्ये त्याला युगादी म्हणतात. आंध्र प्रदेश आणि सीमांध्रामध्ये त्याला उगादी असा शब्द आहे. त्यानंतर आणखीन एक विचार केला आपण तर चैत्री चंड हे सिंधी लोक म्हणतात. नवसंवत्सर गुजरातीत म्हणतात. मध्य भारतामध्ये सुद्धा नवीन संवत्सर सुरू होतं. आणखीन एक नवीन वर्ष सुरू करण्याचा हा दिवस काश्मीरमध्ये सुद्धा साजरा केला जातो आणि त्याला नवरेह असं नाव आहे. पुढच्या 15 दिवसांमध्ये तुम्हाला बिहू हा आसाममध्ये, पहिलं वैशाख बंगालमध्ये आणि खालती तमिळनाडू आणि जो केरळ आहे या 2 राज्यांमध्ये देखील नवीन वर्ष असतं. त्यातल्या केरळ राज्यातल्या नवीन वर्षाच्या दिवसाला विशू असं म्हणतात. अर्थात विशू दिवसापासूनच तो घेतलेला आहे. आणि तमिळमध्ये सुद्धा एक विशिष्ट शब्द आहे त्याला म्हणतात पुत्तांड. पुत्तांड अंड म्हणजे वर्ष आणि पुत्तांड म्हणजे नवीन वर्ष. तर या सगळ्यांचा विचार आपण केल्यानंतर असं आपल्याला दिसतं की हा एक सांस्कृतिक गोफ आपण गुंफलेला आहे आणि या 15 दिवसांमध्ये आपण आपलं नवीन वर्ष साजरं करायचं. आता बघा, मी जे तुम्हाला सांगितलं होतं की वसंत ऋतू हा संधिकालाचा ऋतू आहे. तसाच एक ऋतू येतो त्याला आपण शरद ऋतू म्हणतो आणि त्या शरद ऋतूच्या शेवटी म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदेला आपण आणखीन एक नवीन वर्ष सुरू करतो. पण ते आपलं आर्थिक नवीन वर्ष असतं. आपले व्यापारी लोक त्या दिवशीपासून नवीन चोपड्या लिहायला सुरुवात करतात. त्यामुळे आपण नवीन वर्ष हे वर्षातनं 2दा साजरं करतो. एक आहे ते आपलं कालगणनेचं आणि दुसरं आहे ते आर्थिक नवीन वर्ष. आपण हे नवीन वर्षाबद्दल बोलत असताना ग्रेगरियन कॅलेंडर म्हणजे इंग्रजी कॅलेंडर ज्याला असं आपण म्हणतो ते 1 जानेवारीपासून. पण अशी माहिती आहे की इंग्रजी कॅलेंडर होण्याआधी जे पेगन कॅलेंडर होतं ते पण विषु दिनाला कोइन्साइड करत असत. काय वस्तुस्थिती आहे, काय सांगाल? हां, कसं आहे की सौर कालनिर्णय 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 म्हणजे
वर्ष कसं मोजायचं या संबंधीचा जो निर्णय असतो तो 2 प्रकारे केला जातो. एक तर चांद्रमास असतो आणि एक सौरमास असतो. चांद्रमासामध्ये 28 दिवस असतात आणि सौरमास जो असतो तो तर प्रत्येक दिवशी सूर्य उगवल्यानंतर तो गणायचा असतो. तर होतं असं की आपल्या लोकांनी काय केलं की ते चांद्रमास आणि सौरमास यांचे अतिशय उत्कृष्ट अशी सांगड घातली आणि आपण 30 दिवसाचा महिना असं ठरवलं. यापूर्वी म्हणजे ख्रिश्चॅनिटी सुरू होण्याच्या आधी आणि इस्लाम धर्म येण्याच्या आधी जेवढे सूर्यपूजक लोक होते आणि बहुदेवतावादी होते त्या सगळ्यांसाठी 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र हा दिवस अतिशय महत्त्वाचा होता. कारण त्या दिवशी सगळंच काही समसमान असतं विश्वदिन. आणि त्याला आपण आता विषुवदिन म्हणतो. पण या 21 मार्चला पूर्वी युरोपामध्ये सुद्धा त्यांचा नवीन वर्षाचा दिवस मानला जायचा. पेगन संस्कृती. पेगन संस्कृतीमध्ये इराणी लोक सुद्धा त्याला नवरोज असं म्हणतात. तोही आता लवकरच येईल. तर हा सगळा जो पारशी न्यू इयर. पारशी न्यू इयर डे त्या इराणमध्ये तो साजरा व्हायचा, त्यावेळेला त्याला पर्शिया म्हटलं जायचं. आता मुद्दा असा आहे की हे सगळं जे आहे ना हे पृथ्वी आणि सूर्य आणि चंद्र यांच्या एकमेकांभोवतीच्या परिभ्रमणाभोवती गुंतलेलं सगळं आहे. त्यामुळे आपण आपोआपच वैश्विक नागरिक नव्हे तर वैश्विक घटक होऊन जातो. मला एक सांगा की या वेळेला पूजा केली जाते, गुढी उभारली जाते. तर गुढीचा जो हा म्हणजे महाराष्ट्रातला जो हा म्हणजे त्याचं वैशिष्ट्य आहे ते अलीकडचं आहे की प्राचीन आहे? कारण सोशल मीडियामध्ये खूप वादप्रवाद आणि चर्चा दिसते. ठीक. आता असं आहे की गुढी हा एक उभारण्याचा प्रकार. आपल्याकडे सगळ्या गोष्टी आपण प्रतिकात्न करतो. नवीन वर्षाचं स्वागत कसं करायचं, तर एखाद्या विजेत्या राजाचं स्वागत करण्याची जी परंपरा होती तीच नेमकी परंपरा ही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपण वापरतो. राजा जेव्हा एखाद्या युद्धावरून जिंकून परत येत असतो त्यावेळेला त्याचे जे प्रजाजन असतात ते त्याच्यासाठी गुढ्या उभारून त्याचं स्वागत करतात. आता सूर्य हा देखील आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्या घटकानुसार आपल्याला असं लक्षात येतं की सूर्याचं स्वागत करण्यासाठी नवीन वर्षाच्या सूर्याचं स्वागत करण्यासाठी आपण गुढी उभारतो. पण या निमित्ताने जी गुढी उभारली जाते त्या गुढीचं काय वैशिष्ट्य आहे? कारण ती त्या पद्धतीने ज्या पद्धतीने उभारली जाते ती का? सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या गुढीमध्ये लवचिक असलेला बांबू असतो. त्यामुळे जीवनामध्ये लवचिकता अतिशय महत्त्वाची आहे, त्याच्यातनं अधोरेखित होतं. त्याच्यामध्ये भरजरी वस्त्र आहे. भरजरी वस्त्र आपण इंग्लिशमध्ये त्याला सोशल फॅब्रिक असा जो एक शब्द आहे की समाजाचे आणि आपले ताणेबाणे हे अतिशय भरजरी असावेत. त्याला कुठेही ठिगळ लागता कामा नये म्हणून ते वर्षभर तसे ठेवायचे असतात. त्याच्यामध्ये कडुलिंबासारख्या एक वनस्पती आहे जी आपल्या रक्ताचं शोधन करत असते. त्याच्यात सदाहरित राहणारा एक आंब्याच्या झाडाचं पानंसुद्धा त्याच्यात लावली जातात. गोड म्हणून गाठी असते आणि या सगळ्यांवरती त्या काळामध्ये फुललेली फुलं देखील असतात. अशा प्रकारे आपलं आयुष्य कसं असावं आणि त्याच्यावरती जो आडवा उलटा तांब्या टाकलेला असतो ते काळाच्या गर्भाचं प्रतीक आहे. तर काळाच्या गर्भातनं आपल्या काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षा त्या गुढीतून बाहेर आलेल्या आपल्याला दाखवायच्या आहेत की आम्हाला लवचिकता हवी, आम्हाला सदाहरित असलेलं आयुष्य हवं, फुललेलं आयुष्य हवं, गोड हवं, रक्तशोधन म्हणजे आरोग्यपूर्ण असं आयुष्य हवं. अशा सगळ्या कामना आपण व्यक्त करतो आणि म्हणून गुढी उभारून नवीन वर्षाच्या सूर्याचं स्वागत आपण सूर्योदयाला करत असतो. तर अशा या नववर्षाच्या आपल्या सर्वांना माझ्यातर्फे आणि समस्त महाराष्ट्रातर्फे हार्दिक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. तर एका गुढीमध्ये अशी कितीतरी प्रतीकं दडलेली आहेत आणि संस्कृती आणि निसर्ग यांच्या सुरुवातीचा संगमाचा हा दिवस आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा NDTV मराठीकडून.